नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 509. मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे मी आपण विचारलेल्या 15 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्या माहिती करता की मी संपादित केलेलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची 6वी आवृत्ती यशदातर्फे येत्या 1 जानेवारी 2026ला प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक आपणास सर्वांना अत्यंत उपयुक्त होणार आहे आणि एकदा ते पुस्तक कुठे उपलब्ध असेल वगैरे याची माहिती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करीन आणि ज्या व्हिडिओमध्ये पुस्तकामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ह्याचं देखील वर्णन त्या व्हिडिओमध्ये करीन. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, हे गौतम भालेराव म्हणून पोलीस अधिकारी आहेत परभणीमध्ये. हे पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मदत करतात. यांनी बरेच दिवसापासून 2 प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं आत्ता देतो. यांचा पहिला प्रश्न आहे, एक पोलीस अधिकारी 500 दिवस आजाराच्या कारणावर आणि कामावर हजर राहण्यासाठी गेले असताना त्यांना मेडिकल बोर्डाकडे पाठवलं. मेडिकल सर्टिफिकेट आलं, पण यांना काही सर्टिफिकेट पाहायला मिळालं नाही आणि मग फक्त 15 दिवस मेडिकल लीव दिली व उर्वरित लीव विदाऊट पे केली. तर आता त्यांचं म्हणणं आहे की यांची एकूण 500 दिवस रजा शिल्लक आहे. मग आता काय करावं? तर पहिल्यांदा यांना एवढंच मी सांगेन की रजा नियम जे आहेत महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 या नियम 10मध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की लिव्ह इज ए परमिशन ग्रँटेड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी ॲट इट डिस्क्रिशन टू रिमेन ॲबसेंट फ्रॉम ड्युटी आणि लिव्ह कॅनॉट बी डीम्ड क्लेम्ड ॲज अ मॅटर ऑफ राईट. हक्क म्हणून करता येणार नाही आणि त्यामुळे रजा ही काय एक प्रकारची परवानगी गैरहजर राहण्यासाठी दिलेली असते. आणि आता मात्र या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणता की मेडिकल सर्टिफिकेट दिलं आणि त्यांनी रेकमेंड केलेलं आहे पण सर्टिफिकेट पाहायला मिळालं नाही, तर हे सर्टिफिकेटची मागणी आपण RTIमध्ये मागवा. याची प्रत म्हणजे माहितीचा अधिकाराचा जो कायदा आहे त्या कायद्याखाली सर्टिफिकेट आधी मिळवा आणि मग ती रेकमेंड केली आहे किंवा नाही मेडिकल बोर्डाने याची खात्री एकदा झाली, मग रेकमेंड केली तशी सँक्शन होणं जरूर आहे. आणि मग त्यानंतर जर शिल्लक ती जी मागणी केली नाही, मग अर्जित रजा शिल्लक असेल तर मागणी आपल्याला करता येईल आणि मग त्यांनी न दिली तर आपण वरिष्ठांकडे अपील करा. म्हणून पहिल्यांदा आपल्याला जे मेडिकल बोर्डाने किती रेकमेंड केलेली आहे याची आधी माहिती घ्या आणि मग त्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल. या गौतम भालेरावांचा दुसरा प्रश्न आहे की एक SRPFमध्ये 1992मध्ये रिक्रूट झालेले कर्मचारी होते आणि ते 2007मध्ये त्यांना रिटायर्ड केलं कंपल्सरी आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. आता आत्महत्या केली असेल तर यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलाला काही कंपॅन्सेटमेंट अपॉइंटमेंट मिळते का, कारण ते काही सर्व्हिसमध्ये मरण पावलेले नाहीत आणि त्यामुळे कोणालाही अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळते. आपल्याला माहिती आहे, सेवेमध्ये असणारा कर्मचारी सेवेत असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती मिळते. इथे आपल्या जो हा कर्मचारी आहे त्याला कंपल्सरी रिटायर केल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळणार नाही. अर्थात मात्र त्याला जे पेन्शन 15 वर्ष सर्व्हिस झाल्यामुळे त्याला पेन्शनरी बेनिफिट मिळू शकणार आहेत आणि ते पेन्शनरी बेनिफिट आपल्याला माहिती आहे की एखाद्या माणसाला जर कंपल्सरी रिटायर केलं असलं तरी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 100 प्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून जरी असेल तर त्याची जी सर्व्हिस झाली ती विचार घेऊन त्याला पेन्शन मिळू शकेल. आता पेन्शन त्यांना मिळणार नाही कारण ते आता त्यांनी सुईसाईड केली. आता सुईसाईड केव्हा केली? 2007मध्ये म्हटलं. मग 2007 नंतर काय जे असेल तर त्यांना आधी काही पेन्शन मिळत होतं का? नाहीतर त्यांना पेन्शन नसेल तर त्यांच्या पत्नीला देखील कुटुंब निवृत्ती वेतन मिळू शकेल. तेव्हा या प्रकरणातील परिस्थिती काय आहे पाहून मला पुढील प्रश्न विचारा आणि शक्य झालं तर उद्या मला जर फोन केलात सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यानमध्ये तर आपण मला अधिक खुलासा करू शकेल. चला, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्नाचा प्रश्न आहे की एखादं कार्यालय जर पत्र स्वीकारत नसेल तर पत्र कार्यालयाच्या प्रमुखाच्या व्हॉट्सअपवर पण चालेल का आणि झाल्या शासनाचे काही परिपत्रक आहे. तर मी आपल्याला एवढं सांगेन की आपल्याला जर पत्र स्वीकारत नसेल तर व्हॉट्सअपवर पत्र पाठवून चालणार नाही. ते पत्र रजिस्टर पोस्टानेच पाठवा आणि म्हणजेच त्याची ॲक्नॉलेजमेंट आपल्याकडे असेल.
रजिस्टर पोस्टाने पाठवलेलं पत्र जर विभाग प्रमुखाने किंवा कार्यालय प्रमुखाने किंवा कार्यालयाने जर स्वीकारलं नाही तर मात्र ते पत्र त्यांना मिळालं असंच समजलं जातं कायद्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन, आपण कार्यालयाच्याच पत्त्यावर पाठवा पत्र आणि रजिस्टर पोस्टाने पाठवा. अर्थात या संदर्भात मी माहिती आहे की शासनाने एक नुकताच सोशल मीडियाचा वापर काय करता येतो याच्या संबंधीचा 28 जुलै 2025ला एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. तो शासन निर्णय व्हिडिओ क्रमांक 487वर उपलब्ध आहे. तो आपण डाउनलोड करून घ्या, आपल्याला माहिती करून घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 4, यांचं म्हणणं आहे ते हंकारे नावाचे ग्रस्त आहेत. यांच्या मातोश्री कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सिनियर क्लार्क होते आणि मग त्या सस्पेंड झालं त्यांना, आणि सस्पेंड 3 महिने होऊन गेली तरी त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिलेला नाही. तर आता काय करावं? तर आपल्या म्हणतात त्याप्रमाणे 3 महिने निर्वाह भत्ता वाढवून दिला आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली किंवा मला माहिती नाही. पण विभागीय चौकशी पूर्ण करण्यास विलंब होण्यास जर तुमची मातोश्री जबाबदार असतील तरच तुम्हाला निर्वाह भत्ता वाढवून मिळणार नाही. अन्यथा तुम्हाला जो तुमच्या मातोश्रींना जो फक्त मिळतो आहे 50%, त्याच्यामध्ये निश्चित वाढ होणं जरूर आहे. याकरता शासनाने एक महाराष्ट्र नागरी सेवा नियम केलेले आहेत 1981चे. त्याचबरोबर शासनाचं एक परिपत्रक आहे 10/12/1981चं. तर हे 10/12/19चं परिपत्रक गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक याबरोबर दिलीच आहे. आणि या संदर्भात म्हणजे 50%चा जो 75% वाढवाय हा नियमामध्ये जो बदल झाला आहे त्याची अधिसूचना 25 मार्च 1992ला काढलेली आहे. आणि ती सूचना व्हिडिओ क्रमांक 133 सोबत जोडलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. हे परिपत्रक हे जोडा आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र द्या की माझ्या म्हणजे आईच्या नावाचं पत्र द्या आणि 50%च्या ऐवजी 75% निर्वाह भत्ता वाढवून मिळावा अशी मागणी करा. चला, प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नांचं म्हणणं आहे की फौजदारी खटले प्रलंबित असले तरी पात्र कर्मचारी पदोन्नती थांबू नये असा मॅट औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. अगदी बरोबर निर्णय आहे. आणि त्या निर्णयावर आपण गेल्या याच्या आधीचाच व्हिडिओ जो 508 नंबरचा तो केलेला आहे. अर्थात मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे एखादं जे जजमेंट असतं, हे आता वसंत निकम वगैरेंच्या बाबतीमध्ये निर्णय जो दिलेला आहे हे जजमेंट इन पर्सोनम आहे. तसंच्या तसं हे जजमेंट सर्व ठिकाणी अवलंब केला जाणार नाही. पण शासनाने देखील या संदर्भात काहीतरी ह्या असे जे न्याय निर्णय आलेले आहेत त्याच्यापासून बोध घेऊन शासनाने जे सूचना काढलेल्या आहेत की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई प्रलंबित होऊन 2 वर्ष होऊन झाली असती तर त्या कर्मचाऱ्याला ॲडहॉक पदोन्नती म्हणजे तात्पुरती पदोन्नती देता येऊ शकेल. आणि याकरता शासनाने देखील पदोन्नती समितीने काय याच्या संदर्भामध्ये ॲडहॉक पदोन्नती देताना काय गोष्टींचा विचार करावा या गोष्टी नमूद तिथे केलेल्या आहेत. पण या बाबतीमध्ये अशा बाबतीमध्ये पदोन्नती समितीने सुद्धा या ठिकाणी एखादा असा लिबरल व्ह्यू घेणं आवश्यक आहे. कारण फौजदारी कारवाई जी असते ती वर्षानुवर्षे पडून राहते आणि मग त्या माणसाला पदोन्नती नाकारणं किंवा आणि ती पदोन्नतीसुद्धा तात्पुरती नाकारणं हे काही बेकायदेशीर आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये संबंधितांनी आधी असे जे शासन निर्णय ते करून संबंधितांकडे पाठपुरावा करावा आणि नाही जर झालं तर मग कायदेशीर सल्ला घेऊन मॅटमध्ये अर्ज करण्यासंबंधी देखील विचार करावा. मी मगाशी जसं सांगितलं श्री वाघमारे यांनी देखील हे जे निकालपत्र आहे त्यांनी हे माझ्याकडे पाठवलं होतं आणि त्याचा आधार घेऊनच मी व्हिडिओ क्रमांक 508 केलेला आहे. श्री वाघमारे यांचे मनपूर्वक आभार. चला, पुढचा प्रश्नांक 6. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा नियुक्तीमध्ये अर्ज केला आणि अनुकंपा नियुक्तीमध्ये ज्यांनी अर्ज केला त्याच्याकडे क गटामध्ये असलेल्या पदावर जी अर्हता लागते ती त्याच्याकडे होती. पण गटचं जे पद नव्हतं म्हणून त्यांना गट ड मध्ये नेमणूक केलेली आहे. आता यांचं म्हणणं आहे गट पदावर जर नियुक्ती दिली झाली तर त्यानंतर आता गट क मध्ये जेव्हा पदोन्नती दिली जाईल नेमणूक, कारण आपल्याला माहिती आहे गट ड मध्ये एखाद्या अनुकंपा नियुक्ती दिली असेल आणि गट क मध्ये पद नसल्यामुळे तर गट क मध्ये जेव्हा पद निर्माण होईल तेव्हा गट ड मध्ये जो कर्मचारी असतो त्याला गट क मध्ये नेमणूक देता येते. आणि मग साहजिकच ड संवर्गामध्ये जी दिलेली आहे ती सेवा निश्चितच क मध्ये नियुक्ती दिल्यानंतर ग्राह्य धरली जाऊ शकेल. त्यामुळे आपण म्हटलं आहे की सेवा ग्राह्य धरली जाईल का? निश्चित सेवा ग्राह्य धरली जाईल. प्रश्न क्रमांक 7. यांचं म्हणणं आहे, याने एक सूचना केली
की विभागीय चौकशी, अनुकंपा नियुक्ती, अपंग तसेच कर्मचाऱ्यांच्या हिताचे दाखले याच्या संबंधीचं एक जे शासन निर्णय याचं एक पुस्तक करावं आणि आपण संग्रही ठेवला. सेवा सूचना योग्य आहे, पण या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की मी आता माझी 6वी आवृत्ती निघते महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1900. तर यामध्ये शिस्तभंग विषयक बाबीच्या संदर्भामधले 42 जे महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रकं आहेत ती परिपत्रकं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आणि म्हणून आपल्या सूचनेप्रमाणे विभागीय चौकशीच्या संबंधित जी महत्त्वाची परिपत्रकं आणि शासन निर्णय त्या या पुस्तकात उपलब्ध आहे. इतर अपंग अनुकंपा किंवा अपंग यांच्या संबंधीच्या ज्या शासन निर्णय त्या संबंधीचं पुस्तक काढण्याच्या संबंधीच्या सूचना चांगली आहे, पण लगेच त्याच्यावर काही वेळी माझ्याकडून होणे शक्य दिसत नाही. एक तर वय झालेलं आहे आणि तब्येती माझ्याकडे पाहणं जरूर असतं. असो, प्रश्न क्रमांक 8 हे प्रश्न हे उच्च शिक्षण विभागामध्ये काम करतात असं दिसतं, म्हणजे कदाचित प्राध्यापक वगैरे असतील आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांना 12 आणि 24च्या 2 लाभ मिळालेले आहेत. आता उच्च शिक्षण विभागानं जी 3 लाभांची आश्वासित प्रगती योजना ती काही लागू करण्यात आलेली नाही. तरी ह्यांचं म्हणणं आहे की यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट केलेली आहे, तर त्यात 10, 20, 30च्या योजनेचा आश्वासित योजनेचा फायदा मिळेल का? आपणच म्हणता की उच्च शिक्षण विभागाने ती योजना लागू केलेली नाही, त्यामुळे आपल्याला लाभ मिळणार नाही. उद्या कदाचित जर काही असा जर शासनाने निर्णय केला तर ती केव्हापासून लागू होईल हे देखील शासन आपल्या निर्णयामध्ये नमूद करेल. आणि त्याच्यापूर्वीची जर आपली व्हॉलंटरी रिटायरमेंट जर असेल तर मग त्या दृष्टी आपल्याला मिळू शकेल, अन्यथा मिळणार नाही. पुढचा प्रश्न क्रमांक मी एवढं सांगितलं ना की या संबंधात अधिक काही माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी आपण फोनवर संपर्क करा. माझा नंबर आपल्याला माहिती आहे 02025608198. आणि या फोनवर मी फक्त दर मंगळवारी सकाळी 10:30 ते 11:30 या दरम्यान उपलब्ध असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कागदपत्र माझ्याकडे कशी पाठवाय. कागदपत्र आपण मला पाठवालच, पण त्याच्या मी आपल्याला सुचवीन की कागदपत्र पाठवण्याच्या ऐवजी माझी अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 025608173ला फोन करा. वर्षा सावरकरने तुम्हाला अपॉइंटमेंट दिली. त्या अपॉइंटमेंट घेऊन मुलाखतीवेळी सर्व कागदपत्र घेऊन आपल्याकडे या, म्हणजे मला कागदपत्र पाहून योग्य ती अपॉइंटमेंट आपल्याला देता येईल. पुढच्या प्रश्नाकडे येऊया की एखाद्या अनक्युरेबल डिसीजसाठी अशी काही तरतूद आहे का, तर त्याला झेपेल असं कळवा. आता मी एवढं सांगेन की अनक्युरेबल डिसीजसाठी स्वतंत्र असा सर्क्युलर नाही आहे, परंतु ज्या ठिकाणी एखादा कर्मचारी सेवेमध्ये असताना तिथे जर असमर्थ झाला, अपंग वगैरे झाला, तर त्याला दुसरं पद जिथे त्याला काही काम करता येईल असं पद द्यावं, अशा संबंधीची नियमामध्येच तरतूद आहे. मी या संदर्भामध्ये लवकरच एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे आणि मग हे जे अनक्युरेबल डिसीज त्याच्यामध्ये कव्हर होतील का, अपंग होतील का. अनक्युरेबल डिसीज आहे म्हणजे तो अपंग आहे का, दिव्यांग आहे का. दिव्यांग असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा आहे. त्यामुळे आपण याच्यासंबंधी मला जर अधिक काही माहिती जर दिलीत, अनक्युरेबल डिसीज नेमका काय झाला, केव्हा सेवाला, तर मी अधिक आपल्याला खुलासा करू शकेन. प्रश्न क्रमांक 11 जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांचे प्रश्न आहेत 3. यांचं म्हणणं आहे मनस हा सेवा ज्येष्ठतेचे नियम 1982-2021 लागू आहेत का जिल्हा परिषदेवर. निश्चित त्यांना लागू आहेत. आता यांचं म्हणणं मानव दिनांक मिळण्यासाठी पदोन्नतीत डावलले जाणे ही अट आहे का. ही अट मुळीच नाही. आता तिथे मानव दिनांक म्हणतात, परंतु एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण सेवा भरती होते त्या सेवा भरतीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्या जेव्हा त्याची जी गुणानुक्रमांकाची यादी लावलेली असते त्या गुणानुक्रमांकाच्या यादीप्रमाणे जर क्रमांक 1 वरचा जो कर्मचारी आहे तो जर क्रमांक 2 वरच्या माणसाच्या नंतर लागला, पण त्याला जॉईन होण्याच्या मुदतीत जर लागला, तर ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाच्या कर्मचाऱ्याला गुणानुक्रमांकडे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्मचाऱ्याला जी सेवा ज्येष्ठता आहे तो जो दिनांक आहे तो दिनांकच दिला पाहिजे, अशी तरतूद नियमामध्येच केलेली आहे. त्यामुळे आपण जर नियम पाहिलेत तर त्यामध्ये मानव दिनांकाची तरतूद नाही, पण आपण मात्र वेळेवर हजर होणं पाहिजे.
आपल्याला माहिती आहे एखाद्या सेवा भरती झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत हजर होणं आवश्यक असते. नसेल तर अधिक 1 महिन्याची मुदत वाढवून द्यावी. त्यामुळे आपण जर मुदतीत झाला असाल तर आपल्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ म्हणजे सिलेक्ट लिस्टमध्ये गुणानुक्रमांकडे जी निवड यादी केली त्याच्यामध्ये जो कनिष्ठ आहे त्यालाच जी दिलेली आहे त्याप्रमाणेच आपल्याला सेवाज्येष्ठता मिळू शकेल. चला या पुढचा प्रश्न आहे. यांचं म्हणणं आहे स्थावर मालमत्ता यांनी 2006मध्ये केली आहे, पण मी कार्यालय कळून आता काय करता येईल का? आपण कळवलं नाही ही एक तर आपल्याकडून चूक झालेली आहे. आता ही चूक झालेली आहे असं असलं तरी जर आपल्याला या बाबतीमध्ये निश्चितच काय करता येऊ शकेल, अजून देखील आपण जर कळवलं तरी त्याला काहीही प्रत्यवाय नाही. पण कळवल्यानंतर कदाचित सांगता येत नाही की आपण असं चुकीचं केलं, त्याबद्दल आपल्यावर कारवाई देखील होऊ शकते. अर्थात तुम्ही कळवलं नाही तरी एखाद्याने तक्रार केली किंवा यांनी दिलेलं नाही तर त्याच्यावर निश्चितच आपल्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. तेव्हा काय करावं आपल्याला निर्णय पण मी सांगेन की आपण जर केलेली आहे आपले बोनाफाईड चूक झालेली असेल तर अजून देखील आपण कळवा. आणि मग मात्र आपली जी मालमत्ताचं विवरणपत्र आपल्याला वर्षाला द्यावं होतं त्यामध्ये देखील जर तरतूद केलेली नसेल तर ते मात्र निश्चितच ही गैरवर्तणूक आहे. पण माझा तुम्हाला सल्ला राहील की आपण जर चुकीने राहिलं असेल तर ती आपण वरिष्ठांना कळवणं इष्ट होईल. चला पुढच्या प्रश्नावर करूया. पोलीस कर्मचारी आहेत, फौजदारी गुन्हा निलंबित झाल्यामुळे ते निलंबित झाले म्हणून त्यांना शासकीय दिली जात नाही असा काही नियम आहे का किंवा काही परिपत्रक आहे? असा नियम माझ्या पाहण्यात आलेला नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगेन कारण निलंबित कर्मचारी असतो तो सेवेमध्येच असतो, त्यामुळे त्याला सेवेमध्ये मिळण्याचे इतर हक्क मिळण्याचे गरजेचं आहे. म्हणजे त्याला परीक्षेला बसता येतं किंवा काय, तर त्याकरता मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला जर आपण जे नाकारलं आहे त्याची कारणं आपण कार्यालय प्रमुखांकडून मागून घ्या आणि मग त्यांनी जर काही परिपत्रक वगैरे आलं तर मग पुढे हे परिपत्रक चॅलेंज करायचं का, त्याला आव्हान द्यायचं का कोर्टामध्ये, याचा विचार आपल्याला करता येईल. तेव्हा माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली अशा प्रकारचं काही सर्क्युलर आहे का, म्हणजे कर्मचारी म्हणजे पोलीस कर्मचारी निलंबित आहे या कारणावरून त्याला शासकीय जागा देऊ नये अशा पद्धतीचं काही परिपत्रक आहे का अशी मागणी करा आणि मग माझ्याशी संपर्क साधा. पुढचा प्रश्न या प्रश्न क्रमांक 14. निलंबन कालावधीमध्ये हजेरीपटावर सही करणे बंधनकारक आहे का आणि ज्याच्यासंबंधी जर काही न्याय माहिती असेल तर मला द्यावी असं यांचं म्हणणं आहे. आणि आणखीन एक त्यांचा प्रश्न आहे की विलंब माफी संदर्भात काही न्यायालय निर्णय आहेत का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन की आपण कुठल्या म्हणजे नागरी सेवेमध्ये जर असा म्हणजे पोलीस सेवेच्या व्यतिरिक्त इतर सेवेमध्ये असतील तर आपल्याला निलंबन काळात हजेरीपटावर म्हणजे हजर राहून हजेरीपटावर सही करण्याची आवश्यकता नाही. याचा खुलासा शासनानेच आपल्या वेबसाईटवर केलेला आहे. ज्या वेबसाईटमध्ये त्यांनी जे वारंवार विचारले, सामान्य प्रशासन विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये याचा खुलासा केला आहे. त्या प्रश्नाचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो मी यापूर्वी देखील एका व्हिडिओमध्ये दिला आहे. तो व्हिडिओ क्रमांक किंवा त्याच्यात तो जो एक्स्ट्रॅक्ट जोडला आहे तो देखील मी या व्हिडिओसोबत जोडतो आहे. म्हणजे मग आपल्याला कळेल की निलंबन काळात हजेरीपटावर म्हणजे कार्यालयात जाऊन हजेरीपटावर सही करण्याची आवश्यकता नाही. आपला दुसरा प्रश्न आहे न्यायालय निर्णयामध्ये विलंब जो होता न्यायालयात गेल्यानंतर त्यासंबंधी काही निर्णय आहेत का? यासंबंधी मी एखादा व्हिडिओ आहेत. याच्यासंबंधी काही निर्णय असे आहेत की विलंब माफ केव्हा करावा यासंबंधी स्पष्ट करणं आहे. पण काही निर्णय असे देखील आहेत की प्रत्येक प्रकरणामध्ये विलंब माफ करण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये मी लवकरच व्हिडिओ करेन. चला पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न आहे हे प्राध्यापक आहेत, मेडिकल डॉक्टर वगैरे आहेत. हे पूर्वी ASIS मेडिकल कॉलेज म्हणजे केंद्र शासनाच्या एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीमखाली जे काही कॉलेज होतं तिथे त्यांची 11 वर्ष सर्व्हिस झाली आणि त्यानंतर त्यांचं MPSCमध्ये सिलेक्शन झालं. ते सध्या प्रोफेसर म्हणून काम करतात. आता यांचं म्हणणं आहे की पूर्वीची तिथली जी अर्न लीव्ह आहे आणि ती HPL लीव्ह आहे किंवा मेडिकल लीव्ह आहे ती माझ्या नवीन सेवेमध्ये क्रेडिट होऊ शकेल. सध्या तरी नियमाप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981च्या नियम 21-22मध्ये याची तरतूद आहे. पण त्या तरतुदीप्रमाणे सध्या तरी केंद्राकडील झालेल्या सेवेमधले जी अर्जित रजा असेल किंवा मेडिकल ती इकडे करण्याची तरतूद नाही. परंतु या संदर्भात मी आपल्याला असं सुचवीन की आपण तिकडे सुद्धा जेव्हा लागला होता तेव्हा आपल्याला नियम कुठले लागू होते
त्या तुम्ही लागलात नेमका केव्हा लागला होतात तिथे, त्याच्या वेळेस देखील आपल्याला DCPS म्हणजे जी आपण म्हणतो आहे की 1/11 महाराष्ट्रामध्ये 1/11/2005 नंतर जे कर्मचारी लागले त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम नाही आहेत. तसेच आपल्याला देखील कदाचित केंद्रीय निवृत्ती वेतन नियम लागू नसणार, कारण तुम्ही देखील 1 जानेवारी 2004 नंतर त्या ठिकाणी लागला असणार. पण अशा वेळी तिथे जो आपला जो अकाउंट आहे तो खरा इकडे देखील ट्रान्सफर होऊ शकतो. आणि त्यामुळे सध्या तरी आपल्या रजा नियमामध्ये तरतूद नसेल तरी तिकडची सेवा इकडे आपल्याला विचारात घेता येईल याकरता पहिला आपण अर्ज करा. आणि मग एकदा झाल्यानंतर रजेसाठी देखील सध्या आपण प्राध्यापक आहात तर सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशनकडे दोन्ही करता आपण अर्ज करा. आणि मग अर्जाचं उत्तर झाल्यानंतर या नियमामध्ये रजा नियमामध्ये तरतूद नसली तरी मग त्याकरता मॅटमध्ये जावं का याचा विचार करता येऊ शकेल. परंतु तत्पूर्वी आपली सेवा जी आहे ती DCPSमध्ये जी आपण तिथे पण होतात तर त्याप्रमाणे तो अकाउंटच इकडे ट्रान्सफर झाला असेल तर साहजिकच मग आपली जे आपल्याला ज्या सेवा उपदान आहेत त्याच्यासाठी ती सेवा धरावी लागेल. आणि एकदा तिथे धरली तर मग रजेसाठी धरावी लागेल, पण याच्यासाठी न्यायालयात जावं लागेल. तेव्हा या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय ही आपण मला कळवावी. पण तत्पूर्वी मी आपल्याला सांगेन की उद्या मला सकाळी 10:30 ते 11:30 या दरम्यानमध्ये मला 02025608 या दूरध्वनीवर मला फोन करा. मी अधिक आपल्याला खुलासा करीन. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉलो करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. येथेच थांबतो. पुन्हा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.